Here we are continuing the same lecture. There are some examples, sample examples that we are going to discuss here. How to make complaints or write a letter of complaint. You can write a letter of complaint for many reasons. Let us see some of these samples based on different situations to get clarity of writing the complaint letter. The first example is about the complaint for poor service. Here the address is given, customer service manager XYZ company, then city, pin code, state, etc. The subject is complaint letter for poor service of internet. But you cannot mention internet or anything here. It is mentioned in detail in the first paragraph. Below the subject there is a salutation. Then my name is whatever you can mention here, your name. I am writing this letter to complain to you about the poor service provided by your company. तुमच्या कंपनीकडून मला अतिशय खराब अशा प्रकारची सर्व्हिस मिळत आहे, त्याबद्दल मी या ठिकाणी तक्रार लिहित आहे, तक्रार करत आहे. The network you have provided was not working properly and it always caused fluctuation, which resulted in dropping the network. तर प्रत्येक वेळी या ठिकाणी चढ उतार येतोय, तुमच्या सर्व्हिस मध्ये नेटवर्क प्रॉपरली रन होत नाहीये, त्यामुळे माझ्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये काय सांगितलेलं आहे आपण, सिन्स आय एम अ वर्किंग पर्सन अँड मोस्ट ऑफ माय वर्क इज डन फ्रॉम होम. संपूर्ण बऱ्यापैकी काम माझं हे घरातून होत असतं. आय एम नॉट एबल टू फिनिश माय वर्क बिकॉज ऑफ दिस नेटवर्क इश्यू. तर रोजच्या रोज माझं काम जे दिलेलं असतं ते काम या पुअर नेटवर्क मुळे कंप्लीट करता येत नाहीये. आय हॅव रेज द कंप्लेंट फॉर द सेम लॉट ऑफ टाइम्स बाय कॉलिंग टू युअर कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह. बऱ्याच वेळा मी कस्टमर सर्व्हिसला किंवा कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत त्यांना मी कॉल करून सांगितलेलं आहे. बट देर हॅज बीन नो रेझोल्युशन प्रोव्हाइडेड टिल एट. कोणत्याही प्रकारचं त्या तक्रारीवरती आज तक काही सोल्युशन मिळालेलं नाहीये. I hereby request to please resolve my issue as soon as possible or else I have to stop using your service with an unsatisfactory note. तर कृपया लवकरात लवकर हा माझा इश्यू जो आहे तो सॉल्व्ह करा, अन्यथा मला तुमची सर्व्हिस जी आहे ती घेणं थांबवावं लागेल, कारण तुमचं अतिशय असमाधानकारक अशा प्रकारची सर्व्हिस आहे. Also for this month I am not going to pay for your service unless the problem is resolved. तर या महिन्यामध्ये मी ती अमाऊंट आहे चार्जेस पे करणार नाही जोपर्यंत तुमची सर्व्हिस जी आहे ती व्यवस्थित मला प्रॉपर अशा प्रकारची सर्व्हिस मिळत नाहीये. युअर्स फेथफुली नेम अँड सिग्नेचर. इट इज वन एक्झाम्पल. द सेकंड एक्झाम्पल इज लाईक दिस, कंप्लेंट लेटर टू मॅनेजमेंट. यू कॅन राईट अ लेटर टू अ पर्टिक्युलर मॅनेजमेंट. The example is like this, your address, date, secretary XYZ association, city, pin code, etc. Complaint letter regarding the parking facility in the locality. Parking facility संदर्भात तक्रार आहे. Dear sir, Mr. Madam, etc. It is a salutation. My name is, I am writing this letter to complain to you about poor parking facility provided by your association in our locality. तर लोकॅलिटी ठिकाण कुठलं आहे ते लिहायचं. आमच्याकडे त्या ठिकाणी त्या लोकॅलिटीला प्रॉपर अशा प्रकारचं पार्किंग सुविधा नाही आहे. The parking is assigned for each individual living in the society. इंडिव्हिज्युअल सोसायटी मध्ये या ठिकाणी पार्किंगची सोय प्रत्येकाला जी आहे ती दिलेली आहे. स्टील देर आर पीपल हु आर पार्किंग द व्हेकल्स इन लॉट असाइन्ड टू देम.
त्या ठिकाणी पार्किंग असाइन केलेलं आहे त्याच्याऐवजी दुसरीकडे पार्किंग करताय. इट इज कॉझिंग अदर पीपल डिफिकल्टीज टू पार्क देअर व्हेकल्स. त्यामुळं आम्हाला या ठिकाणी पार्किंग करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. Sometimes even many of them don't get parking space because of the extra vehicle parked. त्यांना देखील त्या ठिकाणी बऱ्याच वेळा पार्किंग करता येत नाही एक्स्ट्रा पार्किंग मुळे. There have been disputes between us and those people because of the same reason. अनेक वेळा या पार्किंगच्या असुविधेमुळे आमच्यामध्ये क्लॅशेस उडतायत, वाद होतायत. I therefore here request to ask all the people of area to obey the rules as per instructed by the association, and also there should be strict action to be taken for the rule violators. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावरती तुम्ही कडक कारवाई करा. I expect resolution from you for the present situation as early as possible. तर लवकरात लवकर ह्या समस्येवरती तुम्ही उपाय सुचवा आणि ही समस्या आमची सोडवा. Yours faithfully, name and signature. Then there is a letter of complaint to employer about salary. Salary संदर्भात त्या ठिकाणी कंप्लेंट केलेली आहे. Address, date, then management, manager department, name, XYZ company, city, pin code, state. Complaint letter for salary delay. कंप्लेंट कशासाठी केलेली आहे तर सॅलरी डिले होत आहे किंवा पगार जो आहे तो वेळेत मिळत नाही आहे. सॅल्युटेशन, माय नेम इज नाव इथं लिहायचं आहे. रायटिंग दिस लेटर टू कंप्लेन अबाउट नॉट रिसिव्हिंग माय सॅलरी फॉर लास्ट मंथ. मागच्या महिन्यातला मला पगार अजून मिळालेला नाही आहे. आय हॅव बीन वेटिंग फॉर माय सॅलरी फॉर मोर दॅन 10 days. 10 दिवस झाले मी या ठिकाणी माझी सॅलरीची वाट पाहतोय. But still it is not credited to my account. It has been delayed by the account department and I don't know the reason for the same. Account department कडून हा इश्यू झालेला आहे. अजून माझ्या अकाउंटला पेमेंट क्रेडिट झालेलं नाहीये. काय कारण आहे मला माहित नाहीये. My last month attendance is also marked in the attendance portal and there is no leave or LO fees I have टेकन. कोणत्या प्रकारची लीव जी आहे माझ्या पोर्टलला नाही आहे, सॉरी कंपनीच्या पोर्टलला नाही आहे. अटेंडन्स त्या ठिकाणी व्यवस्थित आहे. यू कॅन re-verify for the same and kindly ask the account department to process my salary at the earliest. तर लवकरात लवकर माझी सॅलरी प्रोसेस करा. आज आय हॅव मेनी डिपेंडन्सीज. त्याच्यावरती माझं बऱ्याच गोष्टी ह्या अवलंबून आहेत. तरी लवकरात लवकर माझी सॅलरी माझ्या अकाउंटला क्रेडिट करा, अशा प्रकारची ही कंप्लेंट आहे. त्याच्यानंतर अजून एक कंप्लेंट लेटर इथं आहे. कंप्लेंट लेटर फॉर रिसिव्हिंग डॅमेज्ड प्रॉडक्ट. प्रॉडक्ट जो तुम्ही ऑर्डर केलेला होता तो डॅमेज फॉर्म मध्ये मिळालेला आहे तुम्हाला. ऍड्रेस इथं दिलेला आहे, आपला कंपनीचा ऍड्रेस, सब्जेक्ट दिलेला आहे, नाव लिहायचं आहे. आय एम रायटिंग दिस लेटर टू कंप्लेन अबाउट रिसिव्हिंग डॅमेज प्रॉडक्ट फ्रॉम युअर कंपनी. तुमच्या कंपनीकडून मला खराब अशा प्रकारचा, अव्यवस्थित अशा प्रकारचा प्रॉडक्ट मिळालेला आहे. आय हॅव ऑर्डर्ड, आता प्रॉडक्टचं नाव द्यायचं आहे, तर डेट द्यायची आहे. इट वॉज डिलिव्हर्ड टू मी, डिलिव्हरी डेट द्यायची आहे. तर व्हेन आय ओपन द कुरिअर द प्रॉडक्ट वॉज इन अ डॅमेज पोझिशन. आय वॉज व्हेरी डिसअपॉइंटिंग टू मी. I have a lot of trust in your company and this is the first time it has happened to me. तुमच्या कंपनीवर खूप माझा विश्वास आहे, पण यावेळी पहिल्यांदाच अशा प्रकारे घटना घडलेली आहे. जो प्रॉडक्ट आहे तो खराब अवस्थेत मिळालेला आहे. Therefore, I am requesting you to send a person to take these damaged goods back and deliver me the same product in good state. हा प्रॉडक्ट परत न्यायला तुमचा माणूस पाठवा आणि चांगला प्रॉडक्ट मला पुन्हा एकदा चांगल्या अवस्थेतला परत करा. अँड इफ यू डोंट हॅव द प्रॉडक्ट अवेलेबल इन स्टॉक, प्लीज रिफंड माय अमाऊंट फॉर द सेम. जर हा प्रॉडक्ट तुमच्याकडेच नसेल, दुसरा प्रॉडक्ट नसेल, तर माझी जी अमाऊंट आहे ती माझ्या अकाउंटला रिफंड करा. अशा प्रकारची या ठिकाणी कंप्लेंट आहे. युअर्स फेथफुली, नेम अँड सिग्नेचर. इट इज सो यू कॅन राईट letter of complaint to many authorities, departments,
If you have any problem, you can write letter of complaint and get your problem solved. So these are the various types of letters, and it is a particular or the proper format of writing a letter. You can make practice of writing letter of complaint, letter of inquiry, etc., and you can solve your issues or any problems as early as possible. Okay, this is the end of the writing a letter of inquiry and letter of complaint. Okay, thank you.